तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जा किंवा कुठल्याही फूड स्टॉलवरती जा, ही चटणी असणारच. आज ना मी तुमच्यासोबत इडली, डोसा, उत्तप्पा याच्यासोबत खाली जाणारी ओल्या नारळाची चटणी शेअर करणार आहे. तर इथे ना आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं. इथे ना एक नारळ फोडून मी त्याचं ओलं खोबरं काढून घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर. आता लागणार आहेत आपल्याला थोडेसे शेंगदाणे आणि इथे घेतलेलं मी थोडंसं डाळवं. आता इथे घेतलेलं मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि इथे एकदम फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे. एवढं जे आपल्याला ओल्या नारळाची चटणी बनवायची नंतर एवढं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिले तर इथं नारळाचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. इथे ना मी नारळाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आता काय करायचं गॅसवरती तेल ठेवायचं. तेलामध्ये ना सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळल्याच्या नंतर ना लगेच त्याच्यामध्ये ना आपल्याला जे डाळवा आहे ना ते सुद्धा तळून घ्यायचं आहे. इथे मी डाळवासुद्धा तळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना थोडासा कढीपत्तासुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि आपण जे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना ते सुद्धा तळून घ्यायच्या आहेत. आता सगळं साहित्य ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये ना थोडंसं तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता. याच्यामध्ये ना वरतून मी मस्त अशी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी ना साखर घालून याचं ना मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे. एकदम रेस्टॉरंटसारखी आपली ही ओल्या नारळाची चटणी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता एकदम अशी छान ओल्या नारळाची चटणी रेडी झालेली आहे. याच्यामध्ये ना तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. इथे ना मी थोडी घट्टच ठेवलेली आहे. आता काय करायचं याच्यावरती मस्त आपल्याला तडका द्यायचा आहे. इथे मी गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून तडका लावून घेतला. नंतर ना वरतून मीठ टाकून मस्त याला ना मिक्स करून घ्यायचं. एकदम अशी रेस्टॉरंटसारखी मिळणारी जे आपली ओल्या नारळाची चटणी रेडी आहे.